नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो. आता आपला आजचा विषय आहे की खरंच आत्मा आहे का? डज सोल रिअली एक्झिस्ट? आणि आत्मा असेल तर तो कसा आहे? त्याचे गुणधर्म काय आहेत? त्याचं कार्य काय? त्याचा उपयोग काय? त्याचं अस्तित्व काय? अनेक प्रश्न आपल्या याच्यामध्ये निर्माण होतात. तर पूर्वजन्माशी त्याचा काही संबंध आहे का? वगैरे वगैरे असे अनेक संदर्भ ह्या आत्मा या एका शब्दाच्या भोवती येत असतात. तर आता आयुर्वेद शास्त्राच्या व आत्म्याचा काय संबंध आहे? तर आता खरं सांगायचं म्हटलं तर एक संस्कृत वचन आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे आणि हे वचन अतिशय सुरेखरित्या आपल्याला निर्देशित करतं की आत्म्याची अनुभूती किंवा आत्म्याचा अभ्यास किंवा आत्म्याचं काहीतरी तुम्हाला माहीत असणं हे किती आवश्यक आहे. तर ते वचन मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणून दाखवतो. अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधिस्तु निष्फला, विज्ञाते अपि परे तत्वे शास्त्राधिस्तु निष्फला. याचा अर्थ असा आहे की आत्मज्ञानाखेरीज आयुर्वेदच काय पण कुठल्याही शास्त्राचा अभ्यास हा निष्फळ आहे. आणि दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे की अध्यात्माचं शास्त्र तुम्ही अंगीकारल्यानंतर किंवा ग्रहण केल्यानंतर तुम्ही जर का एखाद्या शास्त्राध्ययनाचे फल बघायला गेला तर ते फल काही उरतच नाही. इतकं त्या अध्यात्मशास्त्राला महत्त्व दिलेलं आहे. याचा अर्थ मी पुन्हा एकदा परत सांगतो की आत्मज्ञानाखेरीज कुठलंही शास्त्र निष्फळ आहे. मग आता हे आत्मज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? तर आत्मज्ञान म्हणजे निजज्ञान. हे ज्ञान कधीही बदलत नाही. आणि कुठलं ज्ञान असतं? तर विशेष ज्ञान. विशेष ज्ञान म्हणजे जे आता मेडिकल सायन्स आहे, इंजिनिअरिंग सायन्स आहे आणि कुठल्याही गोष्टीचं टेक्निकल सायन्स आहे. इव्हन राजकीय सायन्स, त्याला राज्यशास्त्र म्हणतो, अर्थशास्त्र म्हणतो. तर ही सगळी सायन्सेस बदलू शकतात. त्यातमध्ये अनेक बदल होतात आणि आपण दिवसेंदिवस बघतोय. आजचीच गोष्ट घ्या की आपण काय समजलो होतो कोरोना संपला. पण आत्ताच्या घडीला आपल्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन नावाचा विषाणू सापडलेला आहे. म्हणजे बदल झाला ना. म्हणजे हे विशेष ज्ञानामध्ये तुमच्या बदल होतोय. पण आत्मज्ञानामध्ये कुठलाही बदल होत नाही. हे निज ज्ञान आहे आणि हे सर्व ज्ञानांच्या साठी तुम्हाला आवश्यक ज्ञान आहे असं ह्या वचनाचा अर्थ आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला सगळं माहित आहे वगैरे 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 किंवा पंडिती लोक म्हणतात, काही ह्याच्यामधले पांडित्य मिळवणारी लोक काही बोलत असतात ह्याच्यामध्ये. पण त्याच्या बाबतीत सुद्धा एक महत्त्वाचं वचन आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. ते वचन असं आहे, वाघ वैखरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम तद्वत भुक्तये न चितमुक्तये शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. तुम्ही कितीही शब्दांचं जाळं, कितीही वाकपटुत्व, कितीही शास्त्रांचा अभ्यास जरी केला तरी ते सर्व आत्मानुभूतीशिवाय व्यर्थ आहे असा त्याचा अर्थ आहे. आत्म्याची अनुभूती घेणं हेच परमश्रेष्ठ असं माणसाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यातनं काय होणार आहे? त्याच्यातनंच तुम्हाला खऱ्या आनंदाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे सत चित आनंद. सच्चित आनंद आपण म्हणतो ना. तर तो आनंद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आत्मज्ञानाखेरीज दुसरं कुठलंही साधन आपल्याकडे नाही. आता हे ठीक आहे. हे आपण शास्त्राची वचनं घेऊन त्याचे दाखले वगैरे देऊन ह्याचा काय गरज आहे त्याची आपण ओळखलं.
आता मुळात आत्मा कसा आहे तर ह्याच्याबद्दल थोडंसं विवेचन करतो. 4च शब्दामध्ये तुम्हाला आत्मा कसा आहे सांगतो. तर आत्मा हा निर्गुण आहे, निराकार आहे, अनादी आहे आणि अनंत आहे. निर्गुण याचा अर्थ ह्याला कुठलाही गुण नाही. निराकार ह्याला कुठलाही आकार नाही. हा अनादी म्हणजे अजन्म आहे, ह्याला जन्म होत नाही. आणि हा कसा आहे? अनंत आहे. हा चिरकाळ टिकणारा आहे. तुमचा देह संपल्यानंतर सुद्धा तुमच्यातला आत्मा जिवंत राहतो. असा हा आत्मा आहे. जे जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेत घडत असतं. जागृती म्हणजे आपण जागेपणी, स्वप्नावस्था म्हणजे आपण झोपलेलो असतो पण स्वप्नावस्था असते, आणि सुषुप्ती अवस्था म्हणजे बेशुद्ध अवस्था ज्याला म्हणतो आपण. तर त्या अवस्थेमध्ये ज्या घटना घडत असतात त्या सर्वांना जो जाणतो तो आत्मा. जे मन आणि त्याचे कार्य त्याच्या भावरूप आणि अभावरूपांना पण जाणतं. मनाचे जे भाव आहेत आणि मनाचे जे अभावरूप आहेत ह्या सगळ्यांना जो जाणतो तो आत्मा. जे अहंग भावाच्या मागे मी कोण आहे, मी आहे, तुम्ही आहात, हा एक अहंभाव आहे. त्याच्या मागे सार रूपानं जो राहतो तो आत्मा. दुसरं एक वर्णन चांगलं केलेलं आहे असं की जो सर्वांना पाहतो पण त्याला कोणीही पाहू शकत नाही तो आत्मा. जो बुद्धीला प्रकाशित करतो पण त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही तो आत्मा. ज्याने सर्व विश्व व्यापलेलं आहे. हा आत्मा कसा आहे बघा. ज्यानं सर्व विश्व व्यापलेलं आहे पण त्याला कोण व्यापू शकत नाही तो आत्मा. जे प्रकाशले म्हणजे जो एकदा प्रकाशला तर त्याचे परावर्तित रूप म्हणून जे प्रकाशते तो आत्मा. ज्याच्या सानिध्याने देह, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी आपापली कार्ये एखाद्या मालकाने प्रेरित केलेल्या नोकरासारखी किंवा नोकराच्या समूहाप्रमाणे ही सर्व जी काम करतात, कुणाच्या प्रेरणेनं काम करतात? मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय, देह, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी कुणाच्या प्रेरणेनं काम करतात? तर मालकाने प्रेरित केलेल्या एखाद्या नोकराच्या समूहाप्रमाणे. म्हणजे हे सगळे देहबुद्धी आहे, मन आहे, हे सगळे नोकर आहेत. कुणाचे नोकर आहेत? आत्म्याचे नोकर आहेत. तर ते म्हणजे काय? तर ते आत्मा, आत्मतत्व. याच देहात सत्वगुणप्रधान मनामध्ये बुद्धीच्या गुह्य गुहेत अव्यक्त मनाच्या वातावरणात, याच देहामध्ये सत्वगुणप्रधान मनामध्ये बुद्धीच्या गुह्य गुहेत अव्यक्त मनाच्या वातावरणात चित्तवेधक वैभववान आत्मा उंच आकाशामध्ये प्रकाशणाऱ्या सूर्याप्रमाणे स्वतःच्या खुद्द तेजानं सर्व विश्वाला झळाळून टाकतो. तो कसा आहे? तो ह्याच्या साह्यानं जातो. कुणाच्या साह्यानं जातो? तर बुद्धीच्या साह्यानं जातो, मनाचा सत्वगुणाच्या साह्यानं जातो. तो कधी मनामधले रज आणि तमगुणाच्या साह्यानं जात नाही, तो सत्वगुणाच्या साह्याने जातो. बुद्धीच्या गुह्य गुहेत म्हणजे बुद्धीची एक गूढ ज्ञान ज्याला म्हणतो त्याच्या गुहेमध्ये अव्यक्त मनाच्या वातावरणात. आता जे मन विकारी नाही आहे, अव्यक्त आहे, अशा वातावरणात असा हा चित्तवेधक, तुमचं सगळ्यांचं चित्त वेधणारा
वैभववान आहे. आणि तो कसा आहे तर उंच आकाशामध्ये प्रकाशणाऱ्या सूर्याप्रमाणे आहे. आणि तो सगळ्याला झळाळून टाकतो, सगळ्याला प्रकाशमान करून टाकतो. हे एक त्याचं एक वर्णन आहे. आता दुसरं एक श्लोकबद्ध वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. न जायते नो म्रियते न वर्धते न क्षीयते नो विकारोति नित्यः विलीयमाने अपि वपुष्यम अमुष्मिन न लीयते कुंभ इवांबरम स्वयं. ह्याचा अर्थ थोडक्यात तुम्हाला सांगतो. जो कधीच जन्मत नाही, कधीच नाश पावत नाही, जो कधीच वाढत नाही, जो कधीच क्षय होत नाही आणि जो कधी त्याच्यामध्ये परिवर्तनही घडत नाही, असा तो आत्मा. देह नाश पावल्यावरही त्याचे अस्तित्व संपत नाही. एखादा घट असतो, तो घट फुटला म्हणजे देहाचा नाश झाला आणि त्या घटामधला जो अवकाश आहे तो महाआकाशाशी, तिथला जो अवकाश आहे तो महाआकाशाशी एकरूप होऊन जातो, तो आत्मा. म्हणजे एखाद्या घटामध्ये जी अवकाश आहे तो अवकाश दुसऱ्या मोठ्या अवकाशाशी एकरूप होतो. घट म्हणजे देह. पण तो मरत नाही, तो जिवंत असतो, तो नित्य असतो. अनुभूतीतून ह्या आत्म्याचे ज्ञान होऊ शकते. पण काही लोक आत्मा मानत नाहीत. काही लोकांना आत्मा काय आहे, आत्मा आणून दाखवा, कुठली वस्तू आहे, अशी मानणारी पण लोक आहेत. आता त्यांना एक माझा प्रश्न आहे की वारा वाहतो, तुम्ही म्हणता वारा वाहतो, वारा दाखवा. वारा वाहणारा हा अनुभूतीतनच लक्षात येतो ना. वारा दाखवता येईल का? नाही दाखवता येणार. पण ते मान्य करतात वारा आहे, वारा सुटलेला आहे असं मान्य करतात. पण आत्मा मान्य करत नाहीत. कारण वाऱ्याची अनुभूती सहज कुणालाही होऊ शकते, पण आत्म्याची अनुभूती होणं सोपं नाहीये. त्याला आत्मज्ञानाची थोडीशी ओढ निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून ह्याच हे प्रयोजन आहे की जेणेकरून तुम्हाला आत्म्याबद्दलची माहिती देणं, हा त्याच्या मागचा एक मूळ उद्दिष्ट आहे. आता काही लोक काय करतात तर आत्म्यामध्ये प्रकार करतात. कोणते प्रकार आहेत तर काही लोक म्हणतात जो माझ्या जीवामध्ये आहे, तुमच्या जीवामध्ये आहे, इतर प्राण्यांच्या जीवामध्ये आहे, तो आत्मा व तो जीवात्मा. आणि ह्या सगळ्यांचा जो नियंता आहे, जो आत्मा आहे, तो परमात्मा. असे द्वैत विचार सुद्धा काही जण मांडतात. पण शेवटी आता इथं सुद्धा काय होतं की मग हा जीवात्मा आहे, देह नाश पावला, मग तो जीवात्मा कुठे जाणार? तर शास्त्रामध्ये एक आधार दिलेला आहे की त्याच्या ह्या कर्मामुळं त्याची जी उर्वरित फळं भोगायची असतील तर तो हा देह टाकून दुसरा देह निर्माण होतो किंवा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. म्हणजे ही पुनर्जन्माची कल्पना आली. काही जण पुनर्जन्म मानत नाहीत. त्यांना आत्माच माहीत नसेल किंवा आत्म्याची संकल्पनाच मान्य नसेल तर त्यांना पुनर्जन्माचे मानण्याचं काही कारण पण नाही. आता काही लोक काय म्हणतात की एकच आत्मा आहे, तो म्हणजे परमात्मा आहे आणि ह्या परमात्म्याचे सगळे आपण अंश आहोत, अशी सुद्धा एक विचारधारा आहे. तर हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा परत दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश केला नाही, दुसरं त्यानं अंग धारण केलं नाही, दुसरा देह धारण केला नाही आणि तो कुठे गेला मग तर तो परमात्म्यात विलीन झाला, म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. अशा पद्धतीचं फिलॉसॉफी आहे. आयुर्वेद हे जे सायन्स आहे हे नुसतं रोगाबद्दलचं सायन्स नाही आहे, तर ही एक फिलॉसॉफी आहे. आयुर्वेद नुसतं रोगाचं शास्त्र, औषधाचं शास्त्र सांगत नाही, तर आयुर्वेद तुम्हाला जगावं कसं, तुमची मानसिकता कशी जडणघडण घडावी, तुम्हाला आध्यात्मिक कसं ज्ञान मिळावं ह्याचा सुद्धा प्रयत्न आयुर्वेदामध्ये आवर्जून केलेला आहे. धन्यवाद. आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.